या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना पडतो. आपण हुशार आहोत, प्रचंड मेहनत करतो, पण तरीही आर्थिक बाबतीत संघर्ष का करतो? असं का होतं की काही लोकांकडे पैसा अगदी सहज येतो आणि आपल्यासाठी तो नेहमीच एक आव्हान बनून राहतो? या काचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण दी आर्किटेक्चर ऑफ फायनान्शियल अबंडन्स या पुस्तकातील काही महत्त्वाचे अंश पाहणार आहोत. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या बँक स्टेटमेंटमध्ये नाहीये, तर ते आपल्या डोक्यात दडलेलं आहे. बरोबर. पुस्तकात एक धाडसी विचार मांडला आहे की काय होईल जर पैसा आपला शत्रू नाही तर आपला सर्वात चांगला मित्र बनला तर? आणि पैसे कमवणे हा संघर्ष नाही तर एक नैसर्गिक प्रक्रिया बनली तर? अगदी. आणि इथेच या चर्चेची खरी गंमत आहे. काय ना, आपण नेहमी पैसे कमवण्याच्या काय आणि कसे यावर लक्ष देतो. कोणती नोकरी, कोणता व्यवसाय, कोणती गुंतवणूक? हो. पण या पुस्तकानुसार जोपर्यंत आपण आपल्या कावर काम करत नाही, म्हणजे आपल्या मानसिकतेवर, आपल्या चेतनेवर, तोपर्यंत बाहेर काहीही बदलणार नाही. आपलं बँक अकाउंट हे आपल्या मनातल्या विचारांचा आरसा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि आज आपण याच आरशात डोकावून पाहणार आहोत. चला तर मग थेट मुळाशी हात घालूया. पुस्तकात एक वाक्य आहे जे वाचून मी खरंच थोडा थांबलो. ते म्हणतात, तुम्ही पैशावर प्रेम करता का? हा. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे ऐकायला खूप विचित्र वाटतं. कारण लहानपणापासून आपल्या कानावर काय पडले? पैसा वाईट आहे, श्रीमंत लोक लोभी असतात, वगैरे वगैरे. बरोबर. जास्त पैशाच्या मागे लागू नये. हो. मग अशा परिस्थितीत पैशावर प्रेम करा असं म्हणणं म्हणजे लोभीपणाला प्रोत्साहन देण्यासारखं नाही का? हा एक खूप स्वाभाविक प्रश्न आहे आणि महत्वाचा सुद्धा. इथे प्रेम या शब्दाचा अर्थ लोभ किंवा हाव नाहीये. इथे त्याचा अर्थ आहे स्वीकार. स्वीकार. हो. पैसा ही एक ऊर्जा आहे असं पुस्तक म्हणतं. आता ही ऊर्जा वगैरे ऐकायला खूप तात्विक वाटेल, पण याचा व्यावहारिक अर्थ सोप्पा आहे. विचार करा, ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात तिरस्कार असतो, ती आपल्या आयुष्यात टिकते का? नाही, अजिबात नाही. आपण तिला दूर ठेवतो. अगदी. पैशाचंही तसंच आहे. अच्छा. म्हणजे हे असं आहे की आपण एकीकडे गाडीचं ॲक्सिलरेटर दाबतोय की मला पैसे हवेत आणि दुसरीकडे नकळतपणे ब्रेकवरही पाय ठेवलाय कारण मनात कुठेतरी पैसा वाईट आहे हा विचार दडलाय. आणि मग गाडी पुढे जाणारच नाही. बरोबर. हीच आहे आपल्या अंतर्मनाची म्हणजे सबकॉन्शियस माइंडची ताकद. हे आपल्या नकळत आपल्या जवळपास 95% कृतींवर नियंत्रण ठेवतं. 95% म्हणजे जवळपास सगळंच. अगदी. त्यामुळे जरी आपण वरवर पैसे कमवण्याची इच्छा व्यक्त करत असलो, तरी अंतर्मनात जर हा विश्वास असेल की मी मोठ्या रकमेसाठी पात्र नाही किंवा श्रीमंत होणे माझ्यासारख्या सामान्य माणसाचे काम नाही, तर आपण नकळतपणे अशाच गोष्टी करतो ज्यामुळे पैसा येणार नाही. हो. जसं की चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी अर्जच न करणे किंवा आपल्या व्यवसायाचे दर वाढवायला घाबरणे. अच्छा. म्हणजे आपल्या मनातल्या या अदृश्य भिंती आधी पाडाव्या लागतील. पण त्या ओळखायच्या कशा? त्या तर आपल्या सवयीचा भाग बनलेल्या असतात. त्यासाठी एक सोप्पा पण प्रभावी मार्ग दिला आहे. जेव्हाही तुमच्या मनात पैशाबद्दल किंवा स्वतःच्या क्षमतेबद्दल नकारात्मक विचार येईल, त्याला तिथेच पकडा. म्हणजे जसं मनात आलं की एवढे पैसे कमवणं माझ्या हवाक्या बाहेरचं आहे. त्या विचाराला तिथेच थांबवून त्याला जाणीवपूर्वक बदला. स्वतःला सांगा, मी मोठी कमाई करण्यासाठी जन्माला आलो आहे किंवा मी संपत्तीसाठी पात्र आहे. पण सुरुवातीला हे स्वतःलाच खोटं वाटेल ना? मन बंड करेल. नक्कीच करेल. हा एक प्रकारचा मेंटल वर्कआउट आहे. जसं पहिल्या दिवशी जिममध्ये गेल्यावर शरीर दुखतं, तसंच सुरुवातीला मनाला हे नवीन विचार स्वीकारायला त्रास होतो. पण सरावाने हे विचार सोपे वाटू लागतात. ठीक आहे, म्हणजे आपण आपले मनातले विचार बदलायचे ठरवले, पण जसं आपण हे करायला जातो तशी एक मोठी भिंत समोर उभी राहते. भीती. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, पैसे गमावण्याची भीती. हो. ही भीती इतकी खरी वाटते की ती आपल्याला कोणतंही नवीन पाऊल उचलू देत नाही. पुस्तक या भीतीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायला सांगतं. बरोबर? हो. आणि हा या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. पुस्तक म्हणतं, भीती ही तुमची शत्रू नाही, ती एक कंपास आहे, एक दिशादर्शक. कंपास. हो. जिथे तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते, तिथेच तुमच्या विकासाची सर्वात मोठी संधी दडलेली असते. भीती आपल्याला सांगत असते की आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या सीमेवर उभे आहोत आणि खरी जादू त्या सीमेच्या पलीकडेच आहे. पण ही भीती खूप खरी वाटते. म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे पण तो नाही चालला तर, किंवा नोकरी सोडून पॅशन फॉलो करायचं आहे पण घर कसं चालेल, या व्यावहारिक चिंतांना फक्त कंपास म्हणून कसं बघायचं? आहे ना.
भीती अनेकदा मूळ समस्येपासून आपलं लक्ष विचलित करते. पुस्तकात एक उदाहरण आहे की एका व्यक्तीला स्टेजवर बोलायची भीती वाटत होती. ठीक आहे. जेव्हा खोलवर विचार केला तेव्हा लक्षात आलं की त्याला लोकांची भीती नव्हती, तर मी काहीतरी मूर्खासारखं बोलेन आणि लोक मला हसतील, ही भीती होती. म्हणजे मूळ भीती अस्वीकाराची होती. अच्छा. एकदा हे मूळ कारण कळलं की त्यावर काम करणं सोपं जातं. तसंच आपल्याला व्यवसाय अपयशी होण्याची भीती नसते, तर अपयशी झाल्यावर लोक काय म्हणतील याची भीती असते. वाव. म्हणजे भीतीचं विश्लेषण करायचं आणि याच भीतीमुळे आपण निर्णय घेणं टाळतो. करू की नको याच विचारात अडकतो. हो, आणि म्हणूनच यशस्वी लोक जास्त बुद्धिमान नसतात. ते फक्त लवकर आणि ठामपणे निर्णय घेतात. आपण अनेकदा अर्ध्या मनाने काम करतो. करून बघूया, जमलं तर ठीक. आणि मग परिणामही अर्धेच मिळतात. अगदी. पुस्तकात निर्णयाची व्याख्याच खूप प्रभावीपणे मांडली आहे. निर्णयाचा खरा अर्थ आहे मागे फिरण्याचा रस्ता बंद करणे. म्हणजे जसे एखादा सेनापती शत्रूच्या प्रदेशात पोचल्यावर आपल्याच जहाजांना आग लावतो, जेणेकरून सैन्याला मागे फिरण्याचा पर्यायच उरत नाही. त्यांना फक्त पुढे जाऊन जिंकायचं असतं. नो प्लॅन बी. एक्झॅक्टली. जेव्हा आपण असा निर्णय घेतो तेव्हा आपली संपूर्ण ऊर्जा एकाच ध्येयावर केंद्रित होते. ठीक आहे. म्हणजे निर्णय घेतला, भीतीला सामोरं जायचं ठरवलं, पण हे सगळं खूप संघर्षाचं वाटतंय. मनाला तयार करा, भीतीवर मात करा. पुस्तक काही सोपा किंवा अधिक सकारात्मक मार्ग सांगतं का? नक्कीच. आणि तो मार्ग आहे कृतज्ञतेचा, कृतज्ञता. म्हणजे ग्रॅटिट्यूड. हो. आणि हा मुद्दा केवळ पॉझिटिव्ह रहा असं सांगण्यापुरता नाही, यामागे एक खोल मानसशास्त्र आहे. जेव्हा आपण आपल्याकडे काय नाही याचा विचार करतो, तेव्हा आपण कमतरतेच्या मानसिकतेत असतो. आपलं लक्ष फक्त उणीवांवर असतं. बरोबर. आणि जेव्हा आपण आपल्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, मग ते आपलं आरोग्य असो, नाती असोत किंवा आपल्या बँक खात्यात असलेले थोडे का होईना पैसे असोत, तेव्हा आपला दृष्टिकोन कमतरतेकडून विपुलतेकडे जातो. पण हे फक्त फील गुड करण्यापुरतं आहे की याचा खरंच आपल्या कृतीवर परिणाम होतो? म्हणजे मी आज माझ्याकडे असलेल्या 1000 रुपयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर उद्या ते 10,000 कसे होतील? याचा थेट संबंध आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही जगाला एक संदेश देत असता की माझ्याकडे पुरेसं आहे. ही भावना आत्मविश्वास वाढवते आणि या आत्मविश्वासामुळे तुम्ही अधिक धाडसी पावलं उचलता. अच्छा. माझ्याकडे काहीच नाही ही मानसिकता मागे खेचते, तर माझ्याकडे जे आहे ते छान आहे आणि अजून येऊ शकतं ही मानसिकता पुढे ढकलते. यासाठी एक सोपी कृती सुचवली आहे. रोज लिहा, पैसा माझ्या आयुष्यात सहजतेने वाहत आहे. हे एक प्रकारे स्वतःच्या मनाला प्रोग्राम करण्यासारखं आहे. हो. हे विधान तुमच्या अंतर्मनावर परिणाम करून तुमच्या कृतींना योग्य दिशा देतं. आणि यात सकारात्मक पायावर आपण मोठी ध्येय रचू शकतो. पुस्तकात एक वाक्य आहे, जर ध्येय तुम्हाला खेचत नसेल तर ते पुरेसं मोठं नाही. पण इथे एक भीती येते. मोठं ध्येय ठेवलं आणि ते पूर्ण नाही झालं तर जास्त निराशा येते. त्यापेक्षा छोटी, सहज साध्य होणारी ध्येय ठेवलेली बरी नाहीत का? हा एक सामान्य गैरसमज आहे. मोठ्या ध्येयाचा खरा उद्देश केवळ ते साध्य करणे हा नसतो. त्याचा खरा उद्देश असतो त्या ध्येयाचा पाठलाग करताना तुम्ही कोण बनता ही प्रक्रिया. म्हणजे त्या प्रवासात आपला जो विकास होतो तो महत्वाचा असतो. अगदी. मोठं ध्येय तुम्हाला तुमच्या सध्याच्या क्षमतेच्या पलीकडे विचार करायला, नवीन गोष्टी शिकायला आणि एक चांगली व्यक्ती बनायला भाग पाडतं. ध्येय साध्य झालं तर उत्तमच, पण नाही झालं तरी या प्रक्रियेत जो तुमचा विकास होतो तो खरा विजय असतो. खरंय. म्हणजे खरा बदल कृतीतूनच येतो. पुस्तकात एक सूत्र दिलं आहे, विचार प्लस निर्णय प्लस कृती इज इक्वल टू परिणाम. आणि इथेच एक महत्वाचा मुद्दा येतो, स्पष्टता. विचार करत बसण्याने नाही तर चालण्याने येते. आपल्याला वाटतं की आधी सगळा रस्ता दिसला पाहिजे, मगच आपण प्रवास सुरू करू. पण प्रत्यक्षात आपण पहिलं पाऊल उचलल्यावरच पुढचा रस्ता दिसायला लागतो. आणि ही कृती थेट आपल्या आत्मसन्मानाशी जोडलेली आहे. पुस्तकात आत्म-अवमूल्यन हा शब्द वापरला आहे. सेल्फ डिव्हॅल्युएशन म्हणजे स्वतःचं मूल्य कमी लेखणे. हो. आणि हे आपण अनेक प्रकारे करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःची किंमत कमी करणे. उदाहरणार्थ, समजा एखादा उत्कृष्ट चित्रकार आहे. तो त्याची पेंटिंग 50,000 रुपयांना विकू शकतो. पण तो स्वतःच विचार करतो, कोण देणार एवढे पैसे?
आणि मग तीच पेंटिंग 5,000 रुपयानं विकतो. हे आहे आत्मावमूल्यन. किंवा एखादा फ्रीलॅन्सर त्याच्या कामासाठी योग्य मोबदला मागायला घाबरतो. अगदी. आपण नकळतपणे जगाला सांगत असतो की माझं काम किंवा माझी प्रतिभा तितकी मोलाची नाही. पण आपल्या कामाची योग्य किंमत मागण्याला अनेक जण लोभ किंवा घमिंड समजतात. या सामाजिक दबावाला कसे सामोरं जायचं? हा एक उत्तम प्रश्न आहे. इथेच आत्मसन्मान आणि अहंकार यातला फरक समजून घ्यायला हवा. अहंकार म्हणजे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण आत्मसन्मान म्हणजे मी माझ्या कौशल्याची आणि वेळेची कदर करतो. बरोबर. तुम्ही जेव्हा योग्य किंमत मागता तेव्हा तुम्ही ग्राहकाला सांगत असता की तुम्हाला तुमच्या कामावर आणि त्यातून मिळणाऱ्या परिणामावर विश्वास आहे. जर तुम्हीच तुमच्या कामावर विश्वास दाखवला नाही तर जग कसं दाखवणार? हे महत्वाचं आहे. उत्पन्न बदलण्यापूर्वी आपली ओळख बदलली पाहिजे. हो, म्हणजे आपण जसे यशस्वी होऊ इच्छितो तसे स्वतःला पाहण्यास आणि वागण्यास सुरुवात केली पाहिजे. आपण स्वतःचं मूल्य ओळखण्याबद्दल बोललो. पण जर आपल्या आजूबाजूचे लोकच नकारात्मक असतील तर? खास करून श्रीमंत लोकांबद्दल आपल्या समाजात एक वेगळीच भावना असते. त्यांचा द्वेष केला जातो. हो, आणि म्हणूनच पुस्तक म्हणतं की श्रीमंत लोकांचा द्वेष करण्याऐवजी त्यांच्याकडून शिका. शिका म्हणजे काय? त्यांच्या सवयी, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची जोखीम घेण्याची क्षमता, हे सगळं समजून घ्या. कारण सफलता संकेत सोडून जाते. जर आपल्याला एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर आपण त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांचा अभ्यास करतोच ना. हो, करतो. मग आर्थिक बाबतीत हाच नियम का लागू करू नये? खरंय. याला एक आध्यात्मिक जोड दिली आहे जी मला खूप महत्वाची वाटते. अनेकदा असं मानलं जातं की पैसा आणि अध्यात्म हे एकमेकांच्या विरोधात आहेत. हो, हा एक मोठा गैरसमज आहे. श्रीमंत होणं म्हणजे भौतिक जगात अडकणं असं काहीतरी. अगदी. पुस्तकातील युक्तिवाद असा आहे की पैसा हा चांगला किंवा वाईट नसतो. तो न्यूट्रल असतो. तो फक्त तुमच्याकडे जे काही आहे त्याला वाढवतो. म्हणजे जर तुम्ही मुळात चांगले आणि उदार व्यक्ती असाल तर पैसा आल्यावर तुम्ही अधिक चांगले आणि उदार व्हाल. जर तुम्ही कंजूस असाल तर अधिक कंजूस व्हाल. विचार करा, जर चांगले लोक श्रीमंत झाले तर जग अधिक चांगले होईल की नाही? हो, होईल. कारण त्यांच्याकडे चांगल्या कामांना पाठिंबा देण्याची, लोकांना मदत करण्याची आणि जगात सकारात्मक बदल घडवण्याची अधिक शक्ती येईल. या दृष्टिकोनातून पाहिलं तर पैसे कमावणे हा स्वार्थ नाही तर एक जबाबदारी आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. आर्थिक बदल हा केवळ बाहेरची नोकरी किंवा व्यवसाय बदलून नाही, तर आतून आपल्या विचारांची आणि विश्वासांची पुनर्रचना करून सुरू होतो. बरोबर. आपण आपल्या डोक्यातील अदृश्य शत्रूंपासून सुरुवात केली आणि संपत्तीला एक जबाबदारी मांडण्यापर्यंत आलो. आणि या प्रवासात सातत्य महत्वाचं आहे. हो, सातत्य सर्वात महत्वाचं आहे. कारण मानसिकता एका रात्रीत बदलू शकते, पण ते बदललेले परिणाम दिसायला वेळ लागतो. रोज टाकलेले छोटे पाऊल, रोज केलेले छोटे बदल एक दिवस मोठी झेप घेतात. अगदी. या चर्चेचा सार हाच आहे की बाहेरील जग आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे. पैसा बाहेर कुठेतरी नाही, तो आत आहे. आपल्या विचारांमध्ये, आपल्या ऊर्जेमध्ये, आपल्या विश्वासांमध्ये. जेव्हा आत बदल होतो तेव्हा बाहेरची परिस्थिती आपोआप बदलते. हो. श्रोत्यांना विचार करायला लावणारा प्रश्न. जाता जाता पुस्तकातील काही प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहेत. आपण आपली जुनी, मर्यादित करणारी कहाणी सोडायला तयार आहोत का? आपण स्वतःला खऱ्या अर्थाने संपत्तीच्या योग्य समजायला तयार आहोत का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जगही आपल्यावर विश्वास ठेवतं. कदाचित मी पैसे कमवण्यात जबरदस्त आहे हा विश्वासच सर्व बदलांची खरी सुरुवात आहे.